बहुजन समाज पार्टीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी काळूराम चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। एकूणच हा नगराध्यक्ष पदासाठी पहिलाच उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे। आपल्यासोबत काळूराम चौधरी, आपण त्याची काय सांगाल? तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केला? मी सकाळी आमच्या भिगवण चौकातील वेशीवरचा जो मारुती आहे त्या मारुती राया माझ्या रात्री स्वप्नात आलता आणि त्या मारुती रायाने सांगितलं की काळूराम, मला अजितदादा हलवायचं बघतोय, मला हलवू देऊ नका, मी तुला खुर्चीवर बसवतो। म्हणून मी मारुती रायाला नारळ वाढवून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तो जो मारुती आहे तो मारुती हलवायचा ही नुसती चर्चा झाली तर तुमचं पोरगा अडचणीत आलेला आहे। तो तेल्यांचा मारुती आहे, त्या मारुतीच्या नादाला दादा लागू नका। जसं तुम्ही शंकराचं मंदिर रात्रीचं गायब केलं असं तुमच्या डोक्यात असेल तर या रावडा नाहीतर आर्थर रोडच्या 2 खोल्या तिथं तयारच आहेत, मग तुमचं सत्यानाश झाला म्हणून समजा। कारण तो मारुती जो आहे तो तेल्यांचा मारुती आहे आणि तेल्याचा शनी मागा लागलेला वाईट असतं। आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला, प्रचाराचे काय प्रमुख मुद्दे आणि काय विजन असणार? 30% विकास, 70% भ्रष्टाचार। बारामतीत जो मलिदा गँगचा उच्चाद आहे, 97 लाख रुपयाचं संडास बांधतात का कुठं? असतं का कुठं? 97 लाख रुपयाचं टॉयलेट बांधलंय। एक दगड जो 60 रुपयाचा आहे त्याचं बिल 480 काढलंय। एक बल्ब 11,000 रुपयाचा लावलाय बारामतीत ते सुशोभीकरण करायला, आणि त्या सुशोभीकरणाचं काय होणार आहे काय नाही तुम्ही आता इमारती बघा। ज्या दादा म्हणतोय ना मी विकास केलाय, त्या इमारतीमध्ये जाऊन माझा बाईट घेऊन दादाला तिथं आणा आणि त्या इमारती बघा। अतिशय निकृष्ट दर्जाचं काम प्रत्येक इमारतीचं झालेलं आहे आणि प्रत्येक इमारतीचा ठेकेदार हा दादाच्या मलिदा गटातला आदित्य तावरे तरी आहे नाहीतर खत्री तरी आहे, आणि ह्यांच्याशिवाय कोण आहे तिथं? ही मलिदा गँगवाली तर कॉन्ट्रॅक्ट कुणाला देतो? दादा त्यांनाच देतोय। ह्याच्यामुळे सर्वसामान्य बारामतीकर अतिशय वैतागलेला आहे या मलिदा गँगला। मलिदा गँगमुळे दादाच्या उमेदवाराचा पराभव होऊन बहुजन समाज पार्टीच्या हत्ती या चिन्हाला पसंती देऊन बारामतीकर मला नगराध्यक्ष पदावरती बसवणार आहेत, आणि तसा मारुती रायाने बी आशीर्वाद मला दिलेला आहे। उमेदवारी अर्ज दाखल करताना ओबीसी नेते लक्ष्मण ठाके देखील तुमच्या समवेत होते। ओबीसी समाज तुम्हाला पाठिंबा मिळाला? 100% जेलमध्ये गेलोय की राव, माझ्यावरती गुन्हा ओबीसीच्या आंदोलनात झालाय। ठाके सर आणि बाकी 14 जणात मी पण होतो। मी आणि ह्याच्या अगोदर बी बहुजन समाज पार्टीनं ओबीसीची लढाईच आम्ही लढलेलो आहे। मंडल आयोग लागू करो वरना खुर्ची खाली करो ही कांशीराम साहेब आणि बहिणजींची घोषणा आहे। 300 पेक्षा जास्त दिवस संसदेला घेराव बहुजन समाज पार्टीने घातलाय। निश्चित ओबीसी बहुजन समाज पार्टीन हत्ती बरोबर असणार आहे। काल अजित पवारांनी भाषणामध्ये सांगितलं बारामती शहरामध्ये 300 कोटीहून अधिक विकास कामं सुरू आहेत, त्या प्रमाणात तुम्हाला बारामतीचा विकास दिसतोय? आता 97 लाख रुपयाचं दादानी संडास बांधलंय, 64 करोड रुपयाचं वाचनालयाचं काम चाललंय, 64 करोडचं, आणि ह्यो असा विकास नको आम्हाला। ह्यो आमच्या जीवा उठलाय। लेकरा बाळाला मी 10,000 रुपये कुटुंबाला देतो ना, तू असल्या बिल्डिंगात बांधू नका ज्या निकृष्ट दर्जाच्या आहेत। त्यात नदीत दगड बसवल्यात 600 कोटीची, काय झालंय तिथं? गुदड्या तर वाळायला टाकले होते, तुम्ही इकडं नका टाकू म्हणता तर नदीला होते ह्या वेळेत। त्याच्यामुळे दादाचा विकास म्हणजे 30% विकास, 70% भ्रष्टाचार आहे। मलिदा गँगला पोचायचा दादा निधी बारामतीत आणतो। बारामतीकरांना काय आव्हान करा? येणाऱ्या 2 तारखेला बाबासाहेबांच्या हत्तीसमोरलं बटन दाबून मला आपली सेवा करण्याची संधी द्या। मी नगराध्यक्ष झाल्यानंतर बारामतीतील प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपये वर्षाला देईल नगर परिषदेच्या फंडातून। मागाल त्याला 1 BHK मोदी साहेबाची घरकुलाची योजना आहे त्याच्यातून, आणि जात नियोजकांना देशात पास झालाय। आता मी बारामतीत पहिल्यांदा राबवील आणि कुणाच्याही जमिनीवर मी डोळा ठेवणार नाही, मी कुणाच्या जमिनी घेणार नाही। माझा ॲफिडेव्हिट दिलेला आहे, त्या ॲफिडेव्हिटमध्ये जर वाढलं तर मला बारामतीकर देताल की शिक्षेत मी तयार आहे। नक्कीच हे होते काळूराम चौधरी, मंगेश केसरे, साम टीव्ही न्यूज, बारामती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।